ए तुम्ही कुठे चाललात रे? ए तुम्ही चाललात कुठे सांग? कुठे चाललाय तू? जॉन जॉन कुठे चाललाय तू? चला बाय बाय, आम्ही चाललो. तुम्हाला सोडून जाणार आता आम्ही. तुम्हाला मी सोडून जाणार, चालेल ना तुम्हाला? हे थांब, 5:34 ची ट्रेन आहे. हे मग मेले बॅग घे, थांबतो मी बॅग घे. तर आता आमची ट्रेन आहे भाईंदरवरून डायरेक्ट आम्ही जाणार चर्चगेटला. आता किती ट्रेन आहे आपली? 5:34 ची. इथून मग हा बघ, आपण 5:34 वरून डायरेक्ट चर्चगेट. चर्चगेटवरून कुठे जायचं आपण सांग? बोल. CST. हे तर आता आम्ही पोचलोय कुठे? CST ला. आणि इकडे लोक समोसा खात आहेत. तू काय खाल्ला? हे असं नाही करायचं बाबू. तर मी तुला करतो. थांब 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 करतो थांब. तुम्ही काय खाताय? काय पिताय? काय पिताय? पुढे 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 अजून. आता आमचा डबा येणार आहे. आमचा डबा कुठला आहे? स्लीपरचा S4. पुढचा एक डबा S4. तो बघा तिकडे आहे. हा S4 इकडे आहे. तो बघा तो S4. चल 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 इकडून चल चल इकडे चल चल चल. हा जा असा नाश्ता आणि असं पाहून ना मला असे हे आमचे जुने दिवस आठवले. जुने आम्ही बसमधून जेव्हा ट्रॅव्हल करायचो ना बसमधून, त्यावेळेला मस्त आमची आजी किंवा मम्मी मस्तपैकी सुकटीची भाजी करायची. मस्त सुकट एकदम सुकी आणि चटणी. आणि कधी कधी मग ती बटाट्याची भाजी, नाहीतर मग कोबीची पण भाजी असायची. पण मोस्टली आहे ना चटणी आणि सुकट. तर मस्तपैकी खायचो आम्ही. तर ते दिवस आठवले आजचं हे पाहून मला. तर प्रीती आज खूप जास्तच खाते. मम्मीचं ऑलमोस्ट. मम्मी हे काय मेथीचे आहेत नाही? तर आज 2 बनवले मम्मीने. एक मेथीचे बनवले आणि एक बटाटा. आणि तिकडे चिणू मस्त खातोय. तर आता आम्ही पोचलोय मिरजला. आणि इकडे चिनू झोपलाय आणि इकडे जॉन चहा पितोय. मम्मी पण मस्त चहा पिते. आणि इकडे चिनूचा आणि जॉनचा मामा पण चहा पिणार. तर चहा खूप मस्त आहे. वाव नाईस. तर मग मजा आली. थंडी लागली ना खूप. तर जॉनला पण थंडी लागली. त्याला मध्येच मी ब्लँकेट दिलं. मी ब्लँकेट नाही, सॉरी, याला काय बोलतात? चादर. हे छान आहे चहा. छान आहे ना, मस्त एकदम. चहा पिना मस्त मस्त चहा. खूप खूप छान आहे. पिना मस्त चहा आहे. हा. तर आता आपण कुठे पोचलोय सांग? घेतली आपण ना एक चहा. आहे 10 रुपये. अदरक वाली चाय चांगला. तर इकडे जॉन चहा पितोय. आपण कुठे पोचलोय?
कुठे बसलोय? मिरज. हे कुठे बसलोय आपण? आणि आता आपण कुठे चाललोय? हे थांबाकडे मला चेक करू दे आपल्या कुठल्या बाजूला जायचं. थांबलो ना मी. मला चेक करू दे आपण कुठल्या बाजूला जायचं. चल चल चला पुढे मला बघू दे कुठल्या बाजूला जायचं मला. थांब 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 थांब. तर आता मी कोल्हापूरला पोहोचलोय आणि आता इथून आम्ही जाणार आहोत लक्ष्मीपुरीला. हे कोल्हापूरचं स्टेशन आहे. तिकडे चिनू बघा काय करतोय. चिनू काय करतोय तू? चिनू काय करतोय? छत्रपती शाहू महाराज की जय. चला आता रूम मध्ये जाऊया आपण आता. हाय गाईज. हाय गाईज. घेतलं ना सर. हा ते आपले बाबू ना. ते आपले रूमची प्राइस आहे ना. वर वर दुसरा माळा आहे. वरती वरती सेकंड इकडे आहे. चला आपण आता रूम मध्ये पोहोचलोय. इथे हा मस्त आहे रूम. अरे साबून. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओचं मनपूर्वक स्वागत. तर आज आम्ही आलो कोल्हापूरला आणि आताच सकाळी आम्ही 8:30ला आमच्या हॉटेलला पोहोचलो आणि हॉटेलला मस्त फ्रेश झालोय. तर इकडे आमचे चिनू आणि जॉन मोबाईलला टाइमपास करतायत. तिकडे प्रीती मेकअप करते आणि पप्पा झोपलेत तर मी दाखवू नाही शकत. तर आजचा आमचा प्लॅन असणार आहे, तुम्हाला मी सांगतो आजचा आमचा कुठला प्लॅन असणार आहे. तर आम्ही एक प्रायव्हेट कार केली. तर आजचा आमचा प्लॅन असणार आहे. तर आजच्या दिवशी आम्ही जाणार आहोत पहिला ज्योतिबाला, त्यानंतर पन्हाळा, त्यानंतर शाहू पॅलेस, रंकाळा, त्यानंतर पंचगंगा मंदिर आणि बसवन देवी मंदिर. तर असे आमचे प्लेसेस आहेत. तर आजच्या दिवसामध्ये आमचे 3-4 प्लेसेस होतील. आणि उद्या मग आम्ही सिद्धिविनायक टेम्पल, त्यानंतर नरसोबा टेम्पल, दत्ताभोजन पत्र टेम्पल, कानेरी मठ, बाळूमामा आणि तारुंबे गणपती असे आमचे जवळपास 10 प्लेसेस आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये कदाचित आजच्या दिवसाचा प्लॅन असेल म्हणजे आम्ही आज नेमकं ज्योतिबा तर पन्हाळा या दोघांपैकी कुठला तरी व्हिडिओ बनवतो. जर मोठा व्हिडिओ बनला तर प्रत्येक प्लेसेसचे एक अलग अलग व्हिडिओ बनवेल. तर मग एन्जॉय करा. आणि आज चिनू आणि जॉननी मला प्रॉमिस केलंय. चिनू म्हणजे हा काय नाव तुझं रे? आयांश ना. आणि ह्याचं नाव विसरलो रे मी, रियांश. तर ह्यानी प्रॉमिस केलंय की आम्ही काहीच मस्ती करणार नाही आहोत आणि जर त्यांनी मस्ती केली तर आम्ही आहे ना कुठेतरी जाणार आहोत फिरायला नोव्हेंबरला. तर त्यांचं तिकीट आम्ही कॅन्सल करणार. चला मग एन्जॉय करा. गणपती बाप्पा. आता कुठे चाललोय आपण? कुठे चाललोय? ज्योतिबा आणि पन्हाळा. तुला देशपांडे बाजूवर बनवा पाहिजे ना, बाजूवर देशपांडे. हा आपण तिकडे चाललोय पन्हाळा आणि सॉरी रंकाळा तलाव, काळा तलाव. तुम्हाला टाकणार तिकडे काळा तलावामध्ये. हा हे आलंय रंकाळाचं बस स्थानक. हॅलो हॅलो. हा हा बोल. तू लाव फोन संदीपला. अरे मग पैसे मागणार ते. प्रत्येक मंदिरामध्ये आहे ना आपला तो नंदी आहे, नंदी म्हणजे बैल असतो नंदी, तो बाहेर असतो आणि पिंड आतमध्ये असतो. तर इकडे आहे ना नंदी आतमध्ये आहे, पिंड बाहेर आहे. इकडे 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 बघायला.
पाणी पाहिलं एक मंदिरामध्ये नंदी बाहेर असतो आणि पिंड आतमध्ये असते. तर हे अनोखं मंदिर आहे कोल्हापुरामधलं. बाहेर पाऊस पडतो, आम्ही सर्व भिजतो इकडे, मस्त भिजतो आम्ही इकडे ना. इकडे मम्मी पण दिसते आणि आम्ही पण दिसतोय. चला आता जाऊया देवाच्या पाया पड. बेकार पाऊस पडतोय आता. मस्त कोल्हापूरचा पाऊस बघतोय आपण. बाहेरचं काहीच दिसत नाहीये. जोरदार पाऊस आहे, जोरदार. त्या पावसात आम्ही निघालोय. हे आहे बिंदू चौक. इकडे बुरुज आहे कुठला तरी. हा, याचं पण नाव तेच आहे का बुरुजाचं? पण कोल्हापूरला मुंबईसारखा पाऊस आहे का? नाही ना. मुंबईला कोल्हापूरला पाऊस म्हणजे जास्त आहे का पाऊस? आम्ही कोल्हापूरची मिसळ आला समोर. इकडे पण मिसळ आहे आणि इकडे पण मिसळ आहे आणि तिकडे चिनू डोसा खातो. जस्ट इकडे पूर आला होता ना तेव्हा एवढं पाणी होतं. 2019 महापूर पूर्णपणे इकडे सोडून गेलं होतं. तर ही आहे आपली पंचगंगा नदी आणि मागे पूर्ण पूर आला होता 2021ला. आता पाणी तुमचं थोडी भरून वाहत आहे. मस्तपैकी लाल लाल पाणी झालं इथं पावसाचं. चला पुढे जा. आता आम्ही घाटामध्ये आहोत, ज्योतिबाच्या घाटामध्ये आहोत. नाही ते त्यांना शांत एक झोपला आहे. तर आम्ही इथे उतरलो ज्योतिबाच्या इकडे. मम्मीने मस्त पैकी सामान घेतलंय तिथून केदारनाथ मिठाई भंडार पासून. आता आपण चाललोय ज्योतिबा मंदिरामध्ये. जाऊ पुढे. काय पडा गर्दी आहे. चला हे आता फेकायचं नंतर फेकायचं आपल्याला. आता आपण कुठे पोचलोय? कुठे पोचलोय? ज्योतिबाला. ज्योतिबाला पोचलोय. हे इकडून नाही मम्मी लाईन, तिकडून नाही बोलतात लाईन. हा तिकडून आहे. तर आता मी ज्योतिबाला पोचलोय आणि एकदम मस्त पाऊस पडला होता इकडे. तर पूर्ण गुलाबी झालं ना, पूर्ण गुलाबी झालं इकडे. आम्ही दिसतोय का? काय आहे सांग त्याच्या आतमध्ये? नारळ नाही, गुलाब. हा हे उडू नका तुम्ही, उडवायचं नाही तुम्ही. मम्मी थांब जरा. इकडं तुम्ही थांब जरा. हे इकडे
ज्योतिबाच्या नावानं चांग बल बोल. ज्योतिबाच्या नावानं, ज्योतिबाच्या नावानं, ज्योतिबाच्या नावानं, ज्योतिबाच्या नावानं, ज्योतिबाच्या नावानं. साईड इकडे. तर आमचं दर्शन आता झालंय. आतमध्ये कॅमेराला अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे आतमधलं काही शूट नाही करू शकलो. आणि इकडे आमचे दोघे अतरंगी मस्ती करतायत. पप्पा तिकडे व्हिडिओ काढतायत. आणि हे आहे ज्योतिबाची कुठली तर शीट आहे. आणि हा इकडचा दक्षिण दरवाजा. थांबा मी जर आलो. नो मस्ती. यांची मस्ती चाललंय इकडे. हे मस्ती करू नका. ते सांगू पोलीस काकांना सांगू. ते बघ सांगू ते ना सांगू. ते बघ तिकडे ते बघ. ते ओरडणार तुला. ज्योतिबाच्या नावाने जा. पी बस थोडंच घ्यायचं. ते प्रसाद आहे. चला तीर्थ आहे. चला ते बघ आजी आल्या चिनू. हा बस झालं. मस्त हे बघ पप्पा. हा दाबा त्याला. हा चला आता आपण पन्हाळा गडावरती पोचलो आहोत. इथून चालू झालाय. आणि समोरच आता आपल्याला दिसेल हे कुठलं आहे वरती. पन्हाळा गडाचा एरिया बघा. मस्त धुका आहे. किती मस्त धुका आलाय. पन्हाळा गडाचं वातावरण किती मस्त आहे. बाजीप्रभू देशपांड्यांचा विजय असो. तर आता आपण गडावरती पोहोचलेलो आहोत. हा गडाचा कुठला 3 दरवाजा आहे. कुठला दरवाजा आहे. 3 दरवाजा. तर आपण 3 दरवाजा नेमका काय आहे ते आपण बघूया. पन्हाळ गडाला 3 दरवाजे आहेत. उत्तर पूर्व दक्षिण. तर हे दुहेरी प्रवेशद्वार आहे. पश्चिम दिशेकडील 3 दरवाजे हे गडाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या कमानीतून प्रवेश करता दोन्ही बाजूस पारेकरांच्या देवड्या आहेत. त्या देवड्या तिकडे. आणि दुमजली सज्जा आहे. हा दुमजली सज्जा आहे एवढा. आणि दुसरं काय लिहिलं आहे तिकडे असं लिहिलं आहे पारशी शिलालेख लिहिलं आहे. त्यामध्ये सुलतान इब्राहिम आदिल शाह. पारशी शिलालेख आपण बघूया कुठे नक्की. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की जय. बोल जय भवानी जय शिवाजी. तर ह्या सर्व सैनिकांच्या देवड्या आहेत पन्हाळा गडावरच्या. पाऊस पण पडतोय खूप. त्याच्यामुळे काही शूट करायला जमत नाही मला. दाखवल्याप्रमाणे मी 3 दरवाजाच्या पुढे
बुरुज आहे. बुरुज आता पण एकदम खूप भक्कम दिसतोय. काहीच झालं नाही अजूनपर्यंत. बघा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. नाही मी त्याला पुढे घेऊनच नाही गेलो ना मी, आहे ना. जा 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 तुम्ही जा. तर आम्ही एका बुरुजातून वरती आलो होतो. चिनू आणि आमचा जॉन खूप मस्ती करतात, त्याच्यामुळे का तुम्हाला जास्त काही दाखवू नाही शकत. तर हा असा किल्ल्याचा सभोवतालचा परिसर आहे किल्ल्याच्या वरती. तर आता आम्ही सज्जा कोटीला पोचतोय आणि तितक्यात हे सज्जा कोटी आहे पन्हाळा किल्ल्यावरचं सर्वात महत्वाचं ठिकाण. हे आवाज हे थांब थांब थांब. हे परत जायचं. हे ऐक 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 ऐक. तर आज हा सज्जा कोटीचा आतमधला भाग आहे. किती भारी आहे. बघ तिकडे आपला ज्योतिबा आहे ना, ज्योतिबा त्या डोंगरावरती आहे, समोरच्या डोंगरावरती. अंधार बावेमध्ये हे हात पकडा, हात पकडा. मम्मी सावकाश या. अस्ती सावकाश. हे बघ वीर आहे. हे बघ हे बघ वीर आहे. पहिला हे नाही विचार वरतून कुठे यायचं. हा तू दाखवतो. आता वरती चाललेत आजोबा घेऊन चाललेत नातवाला. चढ हा चढ. आता पडू आपण सावकाश चढूया सावकाश. हा चला बाबा चला. तर अंधार बावेच्या पहिल्या मजल्यावरती आम्ही आहोत. चला इकडून, चला इकडून, चला. हा चला. अंधार बावडी, अंधार बाव. चल काय नाही होणार. चल सावकाशी मम्मी, काय नाही इकडे. चला हा चला. बघ इकडे बघ. इकडे 28 वर्ष. समोर आले तर ती सांगते नक्की काय काय. शाकाहारी थाली आहे, मसूरची भाजी आहे, डाळ आहे, वांग्याची आहे, भरड आणि घट्ट डाळ आहे, दही आहे. फक्त घट्ट डाळ आहे आणि दही आहे. तो खरडा आहे. खरडा तो त्याला खरडा म्हणतात. आणि लोणचं, कांदा. तर इकडे पन्हाळा विद्या मंदिर आहे आणि इकडे महाराजांच्या
तोफा आहेत. ही तोफ शिवराष्ट्र परिवाराने शोधली होती. हे बघ ही तोफ, हे बघ हिला तोफ म्हणतात. तर रात्रीचे 8 वाजले तर मी महालक्ष्मी मंदिरामध्ये पोहोचलोय. आता आम्ही सारथी हॉटेलमध्ये जेवायला आलोय. सर्वात फेमस सारथी हॉटेल. तर आत्ता तुमचं मस्त जेवण करून झालं या हॉटेलमध्ये, सारथी हॉटेलमध्ये. सर्वात फेमस व्हेजसाठी कोल्हापूरचं. आणि आता आम्ही जाणार आमच्या हॉटेलमध्ये ना रे. आता आम्ही हॉटेलमध्ये जाणार. एक चौक आहे, त्या चौकामधून रिक्षा मिळेल. लक्ष्मीपुरीला आमचं हॉटेल आहे. कोल्हापूरची रात्र 11 वाजता पूर्ण बंद होतं ना कोल्हापूर. इकडे हॉटेल होतं ना आपलं.